चला आता आपण सगळेच करूया गणपती बाप्पाचं दर्शन। या काकाला म्हणलं 40 घेतात का, ते म्हणले 80। म्हणलं नको बाबा, आपलं फेफीत गेलेलं बरं। चला आता आपण आलो सारसबागला, तिथून आपल्याला पुढे जायचं। मित्र आला तर म्हणलं 2 मिनिट तोपर्यंत सारसबागेत फिरू, नाही तर तुम्हाला तर माहिती आहे एकदा गर्दीत शिरलं की मग कसं काय होत असते। आले होतं लाल मासा दिसला राव, हे झाड कशाचं आहे कळलं नाही राव, तेवढं बा सांगा बरं कमेंटमध्ये। हे बघा या आमची गँग, यांना फक्त फोटो पाहिजे, बाकी काहीच नाही। ते बघा हे दिसतंय ना, ते काय फोनवर असतं बरं का। चला जाऊया आता गणपती बाप्पाचं दर्शन करायला। पहिले इकडे कायम जत्रा असते राव, आमच्या गावाकडे तर आम्हाला 1 वर्ष वाट बघावं लागतं जत्राची रिमोटची गाडी घ्यायला। हा मनात जाऊ होता गणपती आहे बरं का मित्रांनो। आत्ता चालू झालं लगेच पोराला भूक लागली, बघा तुम्ही ऐका। संध्याकाळ झाली, आता गणपती बाप्पाचं दर्शन करता करता मी इथे आहे शनिवार वाड्याजवळ, आणि इथे दुर्गराज राजगडचा सुंदर असा देखावा तयार केलेला आहे। चला आता आपण आहोत इथे जे मानाचे 5वे गणपती मानले जातात ते। हे आहे भोलेनाथ मित्र मंडळातर्फे आयोजित। चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मस्त असे नाटक बसवलेलं आहे, जे तुम्हाला मी दाखवतो पुढच्या पार्टमध्ये। चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच थांबवतो, आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।